बाळा लागले नाही ना तुला? जा तुझा खाऊ घे आणि जा घरी. हो. काय रे राजकुमार, ही वेळ आली तुझ्यावर? रस्त्यावरच्या लहान मुलांवर हात उचलायला लागला? जगन्नाथ, भविष्याचा धंदा बंद वाटत. हा, तू पण आलास रस्त्यावरती. काय करतोस तू इथे? हा, मी काही करेन रे, त्याचीच तुला देणं घेणं नाही, कळलं ना? म्हणजे भविष्यवाणी आठवते ना? तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना, त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत, हे लक्षात ठेव. सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. तुझी भविष्यवाणी आहे ना, ती तुझ्या खिशात ठेव, कळलं काय? तुझी जी भविष्यवाणी आहे ना, तिचा कधीच भूतकाळ करून टाकला नाही, कळलं काय? असो बाय द वे, इतके वर्ष कुठल्या बिळात लपून बसला होता रे? अरे लपून बसणाऱ्यातलं मी नाही, मी आयुष्यभर चांगली कर्म केली. तुझ्यासारखा कपटी आणि नीच माणूस मी नाही. आणि बिळात लपण्याचं जर म्हणत असेल तर ती वेळ माझ्यावर कधीच येणार नाही, आली तर तुझ्यावर 100% येईल. तुझी भविष्यवाणी आहे ना, ती कधीच डब्बा करून मी फेकून दिली आहे, कळलं काय? कळ. अहो पण तुमच्या मुलाचा तरी तुम्ही दोघांनी विचार केलाच पाहिजे ना. त्याला सुद्धा बापाची गरज आहेच की. क्षमाताई, हे बघा, वसंत दादांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतोय. त्यांना त्यांची चूक मान्य आहे. वसंत दादा, तुम्ही बोला. क्षमा. अगं चुकलं माझं. त्या दिवशी मी तुझ्यावर हात उगारायला नको होता. अगं पण जे काही घडलं ते सगळं रागाच्या भरात घडलं. मला माझी चूक मान्य आहे आणि ते मी सुधारण्याचा प्रयत्नही करतोय. प्लीज मला माफ कर आणि आपल्या घरीच आहे प्लीज. घर? कुठलं घर आणि कोणाचं घर? ज्या घरात एका बाईच्या अंगावर हात पुकारला जातो ना, त्या घरात मी कधीच येणार नाही. तोंडाला येईल ते बोलतोस तू, अपमान करतोस माझा, शिव्या देतोस मला. तूच सांग, अशा घरात मी कसं यायचं? रागाच्या भरात घडलं जे काही घडलं ते माझ्याकडून. तुम्ही फक्त हात उगारलात म्हणून मी घर सोडून आले असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही कायम तुमच्याच आईची बाजू घेत आलात. मी बरोबर असूनही मला कधीच समजून घेतलं नाही. माझं काही अस्तित्व नव्हतं का त्या घरात? आई म्हणेल तीच पूर्व दिशा होती तुमच्यासाठी. बायको म्हणून माझं मत कधी विचारलेत का तुम्ही? मला तुमच्या घरात तुमच्या आईची गुलामी सहन करायला आणलं होतं का तुम्ही? लेट का होईना पण शहाणपण आलंय मला. तुमच्यासारखा आईच्या तालावर नाचणारा नवरा नकोय मला. तुमचा आणि माझा आता काहीच संबंध नाहीये. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या. माझा मुलगा आणि मी तुमच्या शिवाय सुखी आहोत. त्यामुळे प्लीज तुम्ही तिथे पुन्हा तमाशा करायला येऊ नका. माझी नोकरी जाईल तुमच्या अशा तमाशामुळे. मी हात जोडते तुमच्या समोर. मला माझं आयुष्य जगू द्या. साहेब एवढ्या घाई गडबडीत का बोलावून घेतलं? 8 वर्षापूर्वी त्या सावलीला तू संपवलंस. त्या रात्री एक्झॅक्टली काय काय घडलं खंड्या मला नीट सांग, डिटेल मध्ये. साहेब तुम्हाला सगळं सांगितलंच होतं ना, मग परत कशाला त्या जुन्या गोष्टी काढताय? मला उलट प्रश्न विचारायचे नाही, तुझा इथेच गेम वाजवीन मी, कळलं? विचारलं तेवढं सांग. सांगतो साहेब. त्या रात्री सावलीने पळता पळता ट्रेन पकडली आणि आम्ही पण त्याच डब्यात शिरलो. तिच्या हातात बाळ होतंच, पण त्याच वेळी ट्रेन सुरू झाली आणि आम्ही लोकांनी तिच्या हातातलं बाळ हिसकावून घेतलं. पुढे काय झालं खंड्या? पुढे काय, बाळ मिळाल्यावर सावलीचं जिवंत असणं आपल्यासाठी धोकादायक ठरलं असतं,
म्हणून तिला चालत्या गाडीतून ढकलली आणि त्या बाळाला पुढे जाऊन पुलावरून सरळ नदीत फेकून दिला. दोघांचा गेम वाजवला साहेब. एका दगडात 2 पक्षी ठार. तुझ्या म्हणी आहेत ना त्या तुझ्याकडे. जगन्नाथ भेटला होता आज रस्त्यामध्ये. तो मला म्हणाला तुझा सर्वनाश करणारा कुठेतरी लहानाचा मोठा होतोय, असं का बोलला असेल रे तो? अहो साहेब, तुम्ही काय त्या कुरमुड्या ज्योतिषावर विश्वास ठेवताय? अहो, त्याची बायको आणि पोरगी मेल्यानंतर तो असाच काय पण बडबडत बसतो. कसं आहे खंड्या, तू खरं बोलतोयस की जगन्नाथ खोटं बोलतोय हे मला कळायला नको का? ते मला कुठे कळेल? तिथे गेल्यावर चौकशी केली, रेकॉर्डमध्ये पाहिलं, माझ्या डोळ्यांनी तिथल्या लोकांना विचारलं की मला कळेल नाही का? हं? आणि जर का जगन्नाथ खरं बोलत असेल आणि तू खोटं, तर तुझा असा गेम वाजवेन ना मी खंड्या, तुझ्या घरच्यांना तुझं प्रेतही सापडणार नाही. हं? कळलं? जा. येतो साहेब. चल.